कशी तो मामाला सांग कशी द्यावं लागते स्माईल. मस्त सजवलंय आम्ही. Ready? 1, 2, 3. First one, हटो. देव जय ते नकाजिता वरात गौरी कुमार. हे ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. म्हणून सकाळ रेड झाला बेटा, तू माझ्या खांद्यावर ठेवला होता ना. सो येस, आता आम्ही चाललोय घरी. मधूकडे काल रात्री आलो होतो आणि मग तिथेच थांबलो कारण खूप लेट झालं होतं. सो आता 9 वाजले आहेत. माझी आंघोळ बिंघोळ करून आम्ही निघालोय. म्हणजे आता घरी जाऊन फक्त तयारी करायची आहे. सो 12 वाजता सकाळी मेहंदी आहे. आता मेहंदीचा कार्यक्रम आम्ही सकाळी ठेवला कारण संध्याकाळी आमच्याकडे पूजा असते. सो एक दिवस आधी ठेवला असं तर कोणी पाहुणे पण नसते आणि म्हणून मग आज मेहंदीचा पण कार्यक्रम आहे प्लस पूजा पण आहे. म्हणून मग सकाळी मेहंदी दुपारपर्यंत आणि संध्याकाळी मग पूजा असं असतं. सो आज मेहंदी असणार आहे आणि बाकी बऱ्याच गोष्टी असणार आहेत. तर आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण जे काय ते तुमच्याशी शेअर करते. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आमचं असं प्लॅन होतं की मधूकडे आज पूजा आहे फ्लॅटवर, तर तिकडे जाऊन येऊ आणि मग घरी जाऊ. पण जरा पूजेला वेळच होणार होता म्हणून म्हटलं जाऊ दे, मग आपण जमलं तर व्हिजिट देऊ दुपारी. अदरवाईज आता घरी जावं लागेल कारण मेहंदीचा प्रोग्राम मग आपल्याला लवकर लवकर सुरू करायचा आहे. सो चला मग आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला सगळे ब्लॉग्स कसे वाटत आहे नक्की कॉमेंटमध्ये सांगा. कमेंट होती की तुमच्या वहिनीला सांगा की मला तू खूप आवडते म्हणून. सो मी जेव्हा घरी आली तेव्हा माझी वहिनी छान तयार झाली होती आणि तिची पूजा चालली होती. सो आज घरी पाहुणे वगैरे येणार होते तर तिने पूर्ण देवघर छान असं सजवलं होतं आणि मस्त अशी पूजा केली. बापरे, काय आलं रे नानूसाठी? 1, 2. काय ग? काय आहे? कोणी दिलं का नानू तुला हे? तुला वाटलं म्हणते बाबांनी. तुला कसं माहिती ना मी आजी मम्मी दिलं म्हणून? अजून दाखव का ना एक गोष्ट. अच्छा दिसली का तुला? मज्जा आहे बा नानूची तर. कोणी दिलं पण नानू तुला हे? नाही ना ग. तू सांग. कसं चालते विचार बाबाला. कसं चालते विचार बाबाला. हां आपल्याला माहिती आहे. हे बघ ना, मी सांगतो तुला. मला मागे घ्यायचं असं इकडे बघ. आता वाजले 11:30. 10 वाजता मेहंदी सजावट सुरू करू असं विचार केला पण ते कधीच वेळेत होत नाही. आणि आम्ही आलो. थोडासा आमच्याकडे जो संध्याकाळी पूजा असते त्याच्यासाठी स्वयंपाक असतो नैवेद्याचा. बाकी स्वयंपाक तर काकूंना सांगितलं आहे पण घरातला स्वयंपाक असतो तो आई नैवेद्याचा करते आहे. सो तिला थोडीशी मी आणि बहिणीने हेल्प केली स्टार्टिंगला. आता तिचं असं झालं की तुम्ही डेकोरेशनचं वगैरे बघा, मी इथलं बघते. सो आता ती स्वयंपाक कंटिन्यू करते आहे, मी आणि बहिणी डेकोरेशनचं बघतो. कारण 11:30 वाजले. आम्हाला 12 वाजता मेहंदी सुरू करायची होती. अजून आम्ही पण रेडी नाही आहात. आता डेकोरेशन सुरू केलं तर मोस्टली ते 12:30पर्यंत होईल आणि मग आम्ही रेडी होऊ. त्यानंतर मग मेहंदी सुरू होईल. आणि आता डेकोरेशन कसं करते मी तुम्हाला दाखवते. एकदम सिम्पलचं काय करणार आहे, बाहेर स्टेज वगैरे टाकलेलं आहे, तिथे छोटंसं फुलांचं असं काहीतरी डेकोरेट करते आणि त्यानंतर मग आम्ही मेहंदी सुरू करतो. सो तुम्हाला काय काय चाललं आहे अजून घरात ते दाखवते. सो आई आणि मावशी जरा स्वयंपाक करत आहेत. मी आणि वहिनी आता डेकोरेशन करणार आहे. आणि मॅडमला गाडी भेटली आहे, आता सध्या त्या खुश आहेत. ट्रक
काय आणि इथे आता हे आम्ही जरा डेकोरेट करणार आहे आणि घरात सगळ्यांचीच काही ना काही गडबड चालली होती. कुणाचं काय तर कुणाचं काय. आम्ही छान तयार झालो होतो आणि काकूंचा इथे स्वयंपाक चालला होता. आज माझी फेवरेट अशी मस्त वांग्याची भाजी होती आणि कार्याप्रसंगामध्ये वांग्याची भाजी जर बनली ना तर जेवण तर एकदम भारी होतं. येस, आम्ही छान छान तयार झालो आहे सगळे आणि आता आम्ही थोडंसं डेकोरेशन करतो. बाहेरचं मेहंदीचं सगळं डेकोर झालेलं आहे. सो कसं काय मी डेकोर करते छोटं मोठं फुलांचं हे तुम्हाला दाखवते. बघा नानू किती क्यूटी दिसत आहे. ये कशी दिसत आहे नानू? कशी तोंड दिसते नानू खूप क्यूट दिसत आहे. अगं नाही का नानू त्याच्यावर नाही बसू. एक क्यूटी पाय नानू. नानू नानू कशी नानू स्माईल कशी देते? बाबाला मामाला सांग कशी द्यावं लागते स्माईल. नानू तर एकदम क्यूटी रेडी झाली बाबा. आणि ही माझी बहिणी आणि हा नवरा मुलगा. घे ना मामासोबत एक फोटो काढ ना बेटा. हां नाही स्वतः आम्ही थोडंसं इथे सजवणार आहे त्याच्यासाठी सामान काढलं आहे. मस्त सजवलंय आम्ही. नानू बघ तिकडे काऊ आली बघ. आली नाही आली यांची आटी गेली पाऊस असताय. हो शूज काढून. सो 5 बायकांनी ऑप्शन करून घेतला आणि त्यानंतर मेहंदीला सुरुवात केली. तर आता पुढे ना मी आमच्या घरची ओरिजिनल जी भाषा आहे ना ती ठेवली आहे की तुम्हाला ब्लॉग बघण्यात मज्जा आली पाहिजे. नागपूरची भाषा जरा वेगळी आहे, विदर्भाची भाषाच वेगळी आहे. त्याच्यामुळे प्लीज कोणी भाषेवर फार कॉमेंट्स करू नका. मला माहिती आहे थोडं तुम्हाला वेगळं वाटेल ऐकायला, पण ॲक्च्युली आमच्या घरामध्ये इकडे नागपूरला असंच बोलतात. मी जरा वेगळी बोलते कारण मला भरपूर वर्ष झालं मी पुण्यात राहून आहे किंवा मी आधीपासूनच जरा व्यवस्थित बोलते, पण नागपूरमध्ये असंच बोललं जातं. आणि मग नवरदेवाची मेहंदी तर सुरू होतीच, पण मग जे काही पाहुणे मंडळी आले होते किंवा एक एक येणं सुरू होते त्यांची पण मेहंदी सुरू झाली. आता मेहंदीला तर खूप वेळ लागणार होता म्हणून मग माझी बहिणी किंवा मी आम्हाला वेळ मिळेल तसं आम्ही पण मेहंदी काढत होतो आणि ज्या ताई आल्या होत्या त्या पण मेहंदी काढून देत होत्या. एक एक करून आम्ही सगळ्यांनी मेहंदी काढली कारण यानंतर आमच्याकडे पूजा असते आणि त्याची तयारी करायची होती बायकांना. सो त्याच्यामुळे त्यांना पहिले फ्री केलं. माझी बहिणी आणि मी म्हटलं आपण नंतर काढू आरामात.
दाखव टाकू. हा इकडे बघा. येस. समोर पहा तर समोर पहा, तुम्ही खाली नका चष्मा घालून खालीच पाहता तुम्ही. हा विशाल को देखो सब लोग. तू त्याच्या इकडे पाह ना. अरे तुला पण करायचं आहे का परी? अभी जैसे पहले हाफ राउंड रखे थे वैसा रखो. एक मिनट. रेडी 1 2 3 स्टार्ट. बताओ. बहुत जल्दी. यस. पहिले तो हात सीधे रखे आधी. हाँ एक काम करो आप पलट जाओ. उधर पलट जाओ. आप पलट आणि जाओ. तू सगळ्यांचा हात सरकला आम्ही म्हणून हाँ जब मैं तुमको टर्न हो बोलूंगा ना, जब टर्न होना और हाथ दिखाना. यस रेडी. रेडी 1 2 3. फर्स्ट वन हटो. सेकंड हटन. आता ऑलमोस्ट होते त्यांची सगळ्यांची मेहंदी काढून झाली होती. मग फोटोग्राफर आले, त्यांनी थोडेसे रील्स वगैरे काढले, आम्ही पण व्हिडिओ शूट केले, मी काही BTS शूट केले आणि त्यानंतर मग पूजेची तयारी सुरू झाली. आमची बाकीच्यांची मेहंदी बाकी होती, पण ज्या लेडीज होत्या घरात त्यांनी आधी काढून आपले हात सुकवून धुवून घेतले आणि मग त्या पूजेच्या तयारीला लागल्या. सो माझ्या 2 काकू तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमध्ये आणि एक माझी मावशी आहे. या तिघींनी मिळून पूजेची पूर्ण तयारी केली. आणि जेव्हा ह्या माझ्या 2 काकू असतात ना, तेव्हा पूजेकडे माझ्या आईला अजिबात लक्ष द्यायची गरज नसते. त्या सगळं बघतात आणि तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल पण त्यांची किती धावपळ आहे ते सगळं. नाही असं नाही जवळपास. मी कालच म्हटलं का मागच्या वेळेस कमी पडले होते म्हटलं. आणि मी ऑलमोस्ट माझ्या बेबी शॉवर नंतर एवढी मेहंदी काढली असेल, कारण माझ्या दिराच्या लग्नात, माझ्या मोठ्या भावाच्या लग्नात अनाया इतकी लहान होती की मी हे सगळं नाही करू शकले. पण या लग्नात मी फुल ऑन एन्जॉय करते आहे. माझी पण मस्त दोन्ही हातांवर मेहंदी काढून झाली होती. आणि आता तुम्ही म्हणाल एवढ्या गोंधळात अनाया कुठेच दिसत नाही आहे, तू कसा का छान प्रॉपर शूट करू शकते, म्हणजे मोबाईल कसा का हातात आहे, अनाया तुला त्रास देत नाही आहे का? सो नाही, ॲक्च्युली माझी मावशी आली आणि तिचा मुलगा आहे, तर तो अनायाला इतका छान सांभाळतो की त्या दोघांना एका बेडरूममध्ये आम्ही ठेवलं आणि ते इतके छान केले की निवांत मी सगळं फंक्शन पण एन्जॉय करू शकले आणि सोबतच शूट पण छान करू शकले. सो बघा आता इथे काकूंनी पूजेची सगळी तयारी करून घेतली होती आणि आता आम्हाला मंदिरात जायचं होतं. आमच्याकडे पार्टी नेली जाते. बायका मंदिरात जाऊन आल्या की नंतर मग पार्टीची तयारी होते, ते पण तुमच्याशी मी पुढे शेअर करते. आणि मेहंदीचा प्रोग्राम पण अजून सुरूच होता. घरातल्या सगळ्यांची ऑलमोस्ट झाली होती काढणं, पण एक एक पाहुणे येत होते. प्लस मग घराजवळचे जे काही होते मंडळी सगळ्यांची मेहंदी काढणं चालली होती आणि गप्पा गोष्टी पण मस्त सुरू होत्या. हॉलमध्ये सगळे बसले होते. ए ज्ञानेव, झोपायचं नाही का ना तुला? तुला झोपायचं नाहीस का?
आणि मधनं माझं इकडे पण येणं चाललं होतं की स्वयंपाक कुठपर्यंत झाला आहे ते बघू दे, त्याचा व्हिडिओ थोडासा घेऊ दे. तर काकूंचा इथे छान निवांत स्वयंपाक चालला होता. आता आम्ही सगळे मंदिरात चाललो आहे पूजा करायला, सो आरतीचं ताटबीट घेऊन. सो 5 बायका आमच्याकडे मंदिरात जात असतात आणि मग पाटी नेतात. आता कुणाकुणाला माहिती आहे माहीत नाही हे रिच्युअल्स, पण जे काही आहे ते मी तुमच्याशी शेअर करते आहे. पाऊस इतका जोरदार आला आहे, पूर्ण चिखल चिखल झालंय सगळं. आपल्याकडे असं देवीला हळद लावतो, मग तिची आंबा. मागच्याच लावली नाही इथे मी. तेव्हा हे साईडचं होतं ते. काही लावली, मळवट लावलं. तसंच पाहिजे, तसंच पाहिजे. हे नव्हतं तेव्हा. थोडं थोडं नाही, नाही. इच्छा होती लावल्या पाहिजे, आलं तर आता लावून द्या. नाही, पहिले विडा ठेवा. पहिले गणपतीची पूजा. देवी ठेवायला खाली. जिच्या जे मुलांचं पोरं तब्येत जिंकत वगैरे, होते, हा, त्याच्यासाठी. करून आणलं. राग काही असला शिमला मायेचं. तीच थंड करते, शांत. कपड्याच्या दूर ठेवलं ते. कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय फक्त पाणी नको ठेवा. चांगले ठेवा. डेटाचेच पाहिजे. चांगले काकण बनता आला पाहिजे. बदाम सुपारी वाटतं इकडे लागते. ठेव, ठेव. मग हे वापस आणायचे का? हो. ते काकण बांधते पण ते झालं. वाटीत तेल दे. हे पापड दिसतात घेतले ना फिक्सा. हो फिक्स हो. सो इथे पण 2 पूजेची तयारी चालली होती. एक म्हणजे डायका असतात तर ते आले होते आणि त्या जे डायका करणार आहे ते त्यांची पूजा मांडत होते. सो माझ्या काकू त्यांना हेल्प करत होत्या, त्यांना काय काय सामान लागतं. प्लस इथे बाबा जे आहे ते माझी पाटीची पूजा करत आहेत. म्हणजे पाटी जे आमच्याकडे मंदिरात घेऊन जातात ते असं सजवून नेतात टोपल्यामध्ये आणि ते मामा घेऊन जातो. सो तुम्हाला पुढे बघायला मिळेलच कसं काय ते. सो ते सगळ्या तयाऱ्या इथे चालल्या होत्या. बांगड्या देऊन देतो. हो. बांगड्या द्या. घरी नाही का? नाही, पहिले नाही पाहायला लागत तुम्ही घेऊन? हो नाही. आपल्या पूजा करायला लागत. मग त्याची गरज पण ते जे गड दाखवू का मग? नका ना ती. नाही, नाही, काय लागत? पाहिजे पाहिजे तुझा. सोमवारचा. निघून जाते. हो, ते त्याला देऊन द्या. पाठवणं आहे का? आणि हे घे. हे थैली घे, याच्यामध्ये अगरबत्ती कापूर आहे. मामा चांगला पाहिजे हा. मामा मीनाच्या मामा. काका. नमो संत श्रोत्यांचे पाया अभे
भावात्मक वाहितो चंदना तुम्ही वंदना तोडी माझ्या भवपाश बंधना गणेशा करीतो मी प्रार्थना भावे शुभ कार्यासी गणेशा करतो मी प्रार्थना गणेशा करतो मी प्रार्थना भावे शुभ कार्यासी गणेशा करतो मी प्रार्थना गौरवते श्री गणेशाय नमः की आदि सूत्राचे सूत्र असा तू दक्ष बाळी पुत्र आहे ना पिता शिव भोळा त्रिनेत्र अहो रसने गोड करी माझे ऐकाया बैसल सर्वत्र रत्ने गोळ करी माझे ऐकाया बैसले सर्वत्र ऐकाया बैसले सर्वत्र हे आनंदाने माने पान घ्या कार्य सांभाळून सांभाळून न्यावे आता जे काही रिच्युअल्स आहे पूजा होत्या त्या सगळ्या झाल्या होत्या आणि त्यानंतर आमच्याकडे डायका असतात तर डायका अराऊंड 7-7:30ला सुरू झाल्या आणि त्यानंतर सगळ्यांची जेवणं खावणं पण मध्यंतरी झाली पण मी तेवढा शूट करू शकले नाही कारण मग अनाया माझ्याजवळ होती आणि मी पण बऱ्यापैकी बिझी झाली होती थकून पण गेली होती सो इकडे सगळेजण डायकांमध्ये बसले होते आता डायकांमध्ये काय असतं तर जी काही जुनी माणसं आपल्या घरातली गेली आहेत त्यांना लग्नाला बोलवायचं असं ते रिच्युअल आमच्याकडे असतं आणि ते इकडे चाललं होतं सगळेजण बसले होते क्यू ग तुझा व्हिडिओ पाठवला तो माझ्या ह्याच्यात तो पण येऊन त्याला नॉर्मल फॉर्मॅटमध्ये तुला फक्त आयफोनवाले पण आहे ऍक्च्युली गट्ट्या पण तेच म्हणत होता हा गट्ट्या पण तेच म्हणत होता आणि मधून व्हिडिओ पाहिल्याचा मेसेज केला मला नानू काय म्हणतो आबराकडाबरा एकदा थांब आबराकडाबरा म्हणाला आब्राका गिली गिली तू म्हण किती वाजता झोपतो तू हे आबराकडे किती वाजता झोपतो तू आणि सगळं आवरल्यावर रात्री लेट 11:30 वाजता मधुवैभव पण आले होते त्यानंतर 12 वाजता त्यांनी बाहेर जाऊन आमच्यासाठी आईस्क्रीम आणली आणि यासोबतच संपवला आजचा दिवस तर तुम्हाला आपला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या आज एका छानशा व्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय